नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे विरेगाव या ठिकाणी आपले सोनूचे पप्पा आणि मम्मी यांना भेटण्यासाठी. आणि सगळ्यांना प्रश्न हाच पडतो की बाबा जे क्रिएटर लोक असतात त्यांची नेमकी लाईफ कशी असते, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बरं, आता मला सांगा नेमकी तुमची. तुम्ही असं विचारलं की आम्ही लय मोठे सेलिब्रिटी आहे मग आणि सामान्य लोक वेगळे, आम्ही वेगळे. नाही बाबा, कसं आहे तुमचे हो तुमची इष्ट आम्हाला. सामान्य लोक गहू चपातीची भाकरी सोबत भाजी खाते, आम्ही काहीतरी वेगळं खातो. त्या जाईल चायनीज लोक खाते त्या पद्धतीनं. तसं काही नाही राहत, थोडासा बदल होतो बरं का जीवनामध्ये. बदल काय होतो, काय राहतं, समजा आज मला कोणी ओळखत नाही, बरोबर आहे, उद्या ओळखायला लागतं. ठीक आहे, मग जेव्हा आम्ही नवीन नवीन फेमस झालो होतो, मग कोणी आलं, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो, छान वाटायचं. कोणी म्हणतं आमचं तुमच्यासोबत फोटो घ्यायचा, छान वाटतं, बरोबर आहे. असं 2-3 महिने छान वाटतं. माणूस लगे उभं राहतं, वेळ देतं, गप्पा आणतं. मग नंतर हळूहळू आहे ना, ती बी गोष्ट थोडीशी बोरिंग व्हायला लागते. काय होतं, समजा आता मला भोकर येणं सांगितलं, अहो तेल संपलं, बरोबर आहे, किराणा दुकानातून तेलाचा पुडा घेऊन या, आणि मी निघलो. हो, आणि मग मला भेटलं कोणी, अहो तुमचे व्हिडिओ पाहतो, या चहा घेऊ वगैरे, हे ते, बरोबर आहे. बरं, मला टेन्शन राहतं ना, घरी बायकोला तेल नेऊन द्यायचंय, तिला भाजी करायची. बरं मला सांगा, आता तुम्ही समजा हॉटेलमध्ये गेले, तुम्हाला फ्री चहा भेटता? हा, चहा पाणी वगैरे कोणी बी फ्री देतं आणि जेवण बी देतं. आणि त्यानंतर म्हणते सांगा ना, एक व्हिडिओ टाका तुमच्या आयडीवर कसं लागू राहिले. अरे का म्हणजे ते पण त्यांचा बी काहीतरी उद्देश राहतो त्याच्यात. बरोबर आहे का नाही. हा, तर कुठे गेलो आम्ही, समजा तर शाल, शिरपळ, नारळ देणार, बरोबर आहे, पण ते देताना बी त्यांच्या उद्देश राहतो. हा, तू समोर पाहुणे मी बोलतो ना तर काम मग राहतं ना. तर असं आहे, बदल होतो. तर मग नंतर थोडस नको वाटतं ते, तर मग मी तोंडगीड बांधून जातो. समजा भोकरदनला आजूबाजूच्या एरियातले तर सगळेच ओळखते ना, मग सगळ्याला वाटतं की बाबा यानं थोडे 2 शब्द बोलावा आम्हाला. आणि आपल्या मग घरात ती गडबड, आपण बोललो नाही, त्याला वाटतं याला लयच ॲटिट्यूड आला. बरोबर आहे की नाही, असं होतं. पण मग आपल्या मागं कामं आपण लावून घेईल राहते लय मोठे. आता समजा ठीक आहे, आता जे एक स्वामीने झाल्यापासून आम्ही काही जास्त व्हिडिओ बनवत नाही, तर जास्त काही जण समजा घरी येत नाही भेटायला. पहिले लय यायचे ना, आहे ना, 4-5 जण. मग आल्यानंतर त्यांना वाटतं की बसावं, बोलावं, घंटाभर वेळ द्यावा, बरोबर आहे. पण आपल्याला कामं पडलेली राहते ना, वावरातले म्हणा, इकडचे तिकडचे, मग हे कामं कसं होईल. मग असं थोडंसं हे होतं बदल, दुसरं काही नाही होतं. बाकीचा ते आर्थिक जो बदल आहे तो भरपूर झाला. पैसे किती येते सोशल मीडियावर आहे, उगाच टाकायला जायचं आणि गाडगं कशाला लपवायचं. बरोबर आहे. तर आता तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम येते का बरं आता सध्या? कसे म्हणजे व्हिडिओ काढताना काही अडचणी आता लोक काही आता नाव ठेवतं कोण नसून आता काही पहिले आता नाही ठेवत कोणी. नाही ते सुरुवातीला ठेवायचे आणि अजून पण ठेवतात, पण मग आता जे आजूबाजूचे आहे त्यांनी ठेवायला बंद केलं आता. बरोबर आहे की नाही. त्यांना दिसू लागलं ना की सोन्याचा पप्पा काय करू राहिला, सोनीची मम्मी काय करू राहिली. बरोबर आहे. आणि ते नाव ठेवणाऱ्याचा विचार केला असता तर आपण पुढे सरकलोच नसतो. बरोबर आहे की नाही. बरं, आता जे काही नवीन विचित त्यांना काय सांगतो आता. बरं आहे, कोण नवीन क्रिएटर, आता कॉम्पिटिशन तर भरपूर वाढली, तर मेहनत तर करावं लागणार आहे, वेगळं काहीतरी कंटेंट द्यावं लागणार आहे. बरोबर, कोणाची कॉपी करून जमणार नाही. अंगात जे टॅलेंट आहे ते दाखवा, वेगळं आहे तर लोकांना नक्कीच आवडणार आहे, व्हायरल होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे 100% द्या, सातत्य दाखवा त्याच्यात. उगा महिना 15 दिवसाला कधी व्हिडिओ टाकणार तसं नाही. तर रोज कंटेंट आलं पाहिजे. एक फॉलोअर जमा करावा लागतो. बरोबर. तेव्हा कुठं लाखांना फॉलोअर वगैरे होते. मग एकदा फॉलोअर आले बऱ्यापैकी, मग तिथून पुढं ठराविक व्ह्यूज येत राहत्या, तुम्ही लोकांना दिसत राहता. पण मेहनत लय घे नाही, 6 महिने वर्षभर. बरं, तुम्हाला आता आणखी मला विचारतो आहे, आता तुम्ही समजा अशा ठिकाणी गेले महाराष्ट्रात कुठं, तिथे तुम्ही गेले गर्दीमध्ये, पण तुम्हाला कोणाच ओळखलं नाही? होतं ना तसं. बऱ्याच ठिकाणी होतं. मला एकटा गेलो तर मला काही ओळखत नाही, पण ही जर सोबत असली तर असं कधीच झालं नाही की आम्ही एखाद्या गावाला गेलो तिथं कोणी ओळखीचं भेटलं नाही. तर मग 2 जण जर सोबत असलो आम्ही, तर आम्हाला नक्कीच 10-20 जणात एखादं तरी पाहते. त्याला जरी ते लक्षात नाही आलं ना, ते विचार करत त्याला कुठं पाहिजे. बरोबर. आणि ओळखलं तर मग डायरेक्ट ते म्हणतेस ती सोनूची पप्पा, ती सोनूची मम्मी, होतच ना. बरोबर, असं आहे.
हा, असं तुमचं जीवन आहे सध्या. हा जीवन चांगलं चालू आहे. बदल झाला सोशल मीडियामुळे, चांगला झाला. बाकीची जी लाईफ आहे तर ती आता अशी इंटरेस्टिंग झाली जरा. बरं. मध्ये मध्ये लई नैराश्यात गेलतो. मी वॉचमनचं काम करायचो, हे काही असं करायची थातूर मातूर 2-4 हजार रुपये महिन्याच काम, बरोबर आणि त्याच्यात काही संसाराचा गाडा चालत नव्हता. तर आता थोडा आशेचा किरण दिसायला लागला. बरोबर. बरोबर आहे की नाही? सगळी सोशल मीडिया हा. वावर आहे. आणि आपलं मन आता कसं थोडं सकारात्मक विचार यायला लागले तर पुढचं बी जरा भविष्य उज्ज्वल दिसतंय. बरोबर. बरं तुम्हाला असं मेहनत तर करावं लागते बरोबर. हा. आता तुम्ही सकाळी पण तुमचं नियोजन कसं असतं बरं? सकाळी 10ला उठतो. 10ला उठतो मी, कारण रातचं काम चालू राहतं आपलं शांत. पण दिवसभर स्वामिनी वगैरे ते पण सांगा. 2-3ला झोपतो आपण. रात्री? हा, सकाळी 10ला उठतो. ते काय होतं, दिवसभर स्वामिनी वगैरे राहते, घरात दांगडो राहतो. तर मग मी आता दुसरं काम लावून गेले पाठीमागं. मी आयुर्वेदाचा अभ्यास करतोय. बरं बरं. हा, तर आता त्याची गोडी निर्माण झाली मला थोडीशी. मी ते मुळव्याचं वगैरे औषध विकतो ना, मग आयुर्वेदात बरीच ताकद आहे असं कळलं मला. मी अभ्यास चालू केला. बरं. तर मग त्याला शांतता लागते जरशी, बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर. हा, तर ते वनस्पतीचा अभ्यास चालू आहे माझा, प्रत्येक झाडाचा. तर त्याच्यामुळे मी थोडं उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो. की आंघोळ केली की मग बाकीची कामं चालू होते. बरोबर. हा, असं आहे. चला धन्यवाद, तुम्ही आमचं एवढं बोललं. धन्यवाद. धन्यवाद.